एक मिनिट जरा एक मिनिट ओलेकर साहेब जरा हां तुम्ही इकडे ओलेकर साहेब नवदुर्गा महिला मंडळाचे आसन समोर या ओवळा गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कलाकार आहेत। अविनाश ठाकूर ज्यांनी दशावतार या मराठी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्यांचाही कौतुक सन्माननीय आमदार छत्रपती सरनाईक यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत। त्याचप्रमाणे या विभागातील शाखा प्रमुख लीलाधर भोईर हे प्रामुख्याने भजनी भाऊ आहेत, सर्व यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। या विभागामध्ये ज्याप्रमाणे कलाकार आहेत त्याचप्रमाणे दानशूर व्यक्तिमत्वही आहेत। भाईंदरपाडा या ठिकाणी प्रसाधन ग्रहाकरिता ज्यांनी 2 ठिकाणी आपली जागा मोफत स्वरूपात उपलब्ध स्वच्छतेप्रमाणे शिक्षणाचं महत्वही ज्या गावाला कळलेलं आहे त्या ओवळा गावातील ओलेकर साहेब सामाजिक कार्यामध्ये सतत पुढे असणाऱ्या जिजामाता महिला मंडळाच्या मुख्य शुभ हस्ते बस या महिला मंडळाच्या तो साधना जोशी मॅडम विभागातून ज्या ओलेकर साहेब थोडं या ना क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। साधना जोशी एकवीर आई मित्र मंडळ महिला मंडळाच्या अध्यक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या कार्यरत आहेत त्यांचंही स्वागत। कवी असेल अरे सगळ्यात पहिला तुझा करायला पाहिजे समोर जरा भारिप बहुजन महासंघाचे सहजिल्हा उपाध्यक्ष ओलेकर साहेब हां या गावातील कविवर्य कवी अनिल ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। समोर गरम हो रहा साईनगर मंडळ सावित्रीबाई फुले महिला मंडळ साईनगर या मंडळाच्या पदाधिकारी कृपया या ठिकाणी यायचं आहे। बंद नहीं पड़ा पड़ जाएगा समोर जरा मातृत्व दाखवून देणारे आणि जनसामान्यांच्या करिता ओलेकर साहेब जरा समोर बाबी सर्वांना त्यांनी बहाल केलेले आहेत। रुग्णवाहिका आरोग्य सेवा ब्रिज ते सन्माननीय दिलीप ओवळेकर 40 वर्षापासूनचा घोडबंदर रोड विभागातील शिवसेनेचा आवाज त्यांचा सत्कार आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आमदार प्रतापजी सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या टाळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असतात। जरा थोडा सरकार सांगा कोयत्यांचं सांगा तुम्ही बोला ना साहेब। गुच्छा असं फिरवा गुच्छा असं फिरवा बहिणी तुम्ही साहेब बघा समोर जरा इकडे बघा इकडे पावडर वगैरे टाकतात म्युन्सिपाल्टीच्या गाड्या येतात नाडूची सायकल घेऊन कोयता घेऊन आलेला मागे इकडे बघा इकडे जरा माईक द्या त्यापर्यंत मुलांना बोलवा खाली सगळं गरम होईल। अरे मेरा हाथ में कैमरा गर्म हो गया क्या यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी पुलाचं काम
त्याचं उद्घाटन, स्मशानभूमीचं उद्घाटन आणि बोरिंगचं उद्घाटन आणि ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन हे बंद आहे. हे आज याचं उद्घाटन समारंभाला उपस्थित माझे सहकारी आमदार प्रताप सरनाईक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या भागातील सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्वप्रथम दिलीप ओवळेकर यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्षापासून ते या विभागामध्ये शिवसेनेचं काम करतायत, समाजसेवेचं काम करतायत आणि आता जी कामं केली त्याच्यामध्ये महापालिकेचा निधी नाही, सरकारचा निधी नाही, कुठलाही निधी नाही. स्वतःच्या निधीमधून पुलाचं काम या ठिकाणी त्यांनी केलं, स्मशानभूमीचं काम या ठिकाणी होणार आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ज्या मुलांची गैरसोय होते, विद्यार्थ्यांची गैरसोय होते, नागरिकांची गैरसोय होते, हे लक्षात घेऊन या पुलाचं बांधकाम मला वाटतं त्यांनी 1 वर्षापूर्वी काम झालेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून देखील एका कूपनलिकेचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदिवासी भाग आहे, आदिवासी पाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन अतिशय त्या बोरिंगला पण चांगलं गोड पाणी लागलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारची कामं या ठिकाणी दिलीप ओवळेकरांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून होत आहेत. मागे तो कुठला पूल केला आपण, पाचवडचा एक पूल, याच्यापेक्षा मोठा आहे तो. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार पोचू शकत नाही, काम करू शकत नाही, अशा ठिकाणी एक सर्वसाधारण शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक, दिगेर साहेबांचा शिवसैनिक त्या ठिकाणी काम करतो, याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि आहे. कुठलंही काम करत असताना कधी महापालिकेमध्ये अनेक पदं निर्माण झाली, परंतु कुठलंही पद जेव्हा त्याला विचारलं जातं आपल्या पक्षाकडून, तेव्हा नम्रपणे मला कुठलंही पद नको, मी आहे त्या पदावर आनंदी आहे, अशा प्रकारचा सांगणारा ठाणे जिल्ह्यातला हा एकमेव कार्यकर्ता दिलीप ओवळेकर आणि म्हणून पाहिजे आणि यथोचित गौरव त्याचा निश्चितपणे डिक्लेअर करून द्या. प्रताप सरनाईक यांनी आणि आम्ही ठरवलेलं आहे की ठाणे भूषण हा गौरव त्यांना आम्ही, कारण की कुठलाही स्वार्थ, काहीतरी पाहिजे, कुठलं तरी काहीतरी मिळावं या भावनेने कधी दिलीप ओवळेकर यांनी काम केलं नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या भागामध्ये शिवसेनेचं, संघटनेचं आणि समाजसेवेचं काम गेले अनेक वर्ष ते प्रामाणिकपणे करतायत. सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत पुलाचं, स्मशानभूमी, लोकांना आवश्यक असलेली जी काही गरज आहे ती गरज भागवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. माईक चालू नाही त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र. ओवळेकर साहेब, मुलांना इकडे तोंड करून उभे करा, असं तुम्ही जसे उभे ना तसे अरे हे पाडू नका, पडत नाही, पडायला पुढे ना तो लफड़ा होता हे उभी नको ना, खाली जागा आहे ना. असा की असा अरे नाही, महिला मागे मागे महिला मंडळ. ए हेमंत मागे भाई, हेमंत चल चल, मागची दिसणार नाही. हेमंत मागे भाई. चष्मा घाला माझा दादा, डोळे झाकून फोटो मध्ये. 1 मिनिट दादा, असं उभं राहा तुम्ही. फोटोत नको पाय पडू. बोला. आमचं महिला मंडळ आहे बजरंग जय ओवळेचा राजा मारुती देव
त्याचे भक्त मंडळ आहेत सगळे. या सगळ्यांच्या श्रेयांनी आम्ही ही कामं करतो, धार्मिक कामं. त्याच्यामुळे आमच्या गावचा मारुती देव आमच्या पाठीमागे आहे. हा बोला. नाले सफाई करून घेतली, ॲम्ब्युलन्स दिल्या, व्यायामशाळा बांधली, देवळं बांधली, बोरिंग मारून दिल्यात. आता ब्रिज बांधला, पाचवडमध्ये ब्रिज बांधला आहे. आणि गरीब लोकांना मदत आमच्या मंडळाकडून कायमची असतेच, कायमस्वरूपी आहे त्यांना. वाढदिवस पण झाला, सगळं झालं. माईक नाही तर तापला रे मशीन. घरात गणपती म्हणून काय बोलू शकत नाही. घरात गणपती थांबा भाई या ना भाई. आले की भाई. आजा आजा आजा. हे दीपक, हे फोटो घे. फोटो लवकर लवकर लवकर. तुम्ही आता सगळे येतील आता, सगळे धन्यवाद. सगळे जगातला फोटो काढताय. व्यवस्था केली काय व्यवस्था केली रे.